उत्तर प्रदेशातले दोन मतदारसंघ सध्या चर्चेत आहेत. एक म्हणजे अमेठी आणि दुसरा रायबरेली. खरं तर हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे परंपरागत. पण 2019 ला या परंपरेला छेद गेला तो अमेठीमध्ये. मागच्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असलेला अमेठी भाजपच्या ताब्यात गेला. खासदार राहुल गांधी यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला. राहुल गांधी केरळमधल्या वायनाडमधूनही लढले होते, तिथून त्यांचा विजय झाला. आता यावेळी राहुल गांधी यांनी वायनाडमधून लढण्याचं ठरवलेलं आहे, पण अमेठीचा सस्पेन्स मात्र कायम आहे. हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत काँग्रेसनं इथला उमेदवार किंवा त्या संदर्भातला निर्णय दिलेला नव्हता. राहुल गांधींनीही याबद्दल काहीच स्पष्ट असं सांगितलेलं नाहीये. त्यामुळे इथून उमेदवार कोण असणार, राहुल गांधी किंवा गांधी परिवाराशिवाय कोणी निवडणूक लढवणार आहे का, या मतदारसंघाचा इतिहास काय, सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. या राज्यातून ज्या पक्षाचे खासदार अधिक त्याची केंद्रात सत्ता असं म्हटलं जातं. पण या राज्यात काँग्रेसची कामगिरी मागच्या वेळी फारच नगण्य स्वरूपाची होती. या ठिकाणी फक्त एक जागा काँग्रेसच्या वाटेला आली, ती देखील सोनिया गांधी यांची. राहुल गांधींचाही पराभव झालेला. आता यावेळी पुन्हा एकदा भाजपतर्फे स्मृती इराणी आहेत, तर काँग्रेसनं उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाहीये. इथलं मतदान 5व्या टप्प्यात म्हणजेच 20 मेला होणार आहे. याबाबत राहुल गांधी यांना विचारण्यात आलं तेव्हा ते काय म्हणाले बघा. काँग्रेस पक्षातल्या सर्वच उमेदवारांची निवड कार्यकारिणी समिती करत असते. त्यानुसार मला जो आदेश पक्ष देईल त्याचं मी पालन करेल, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आता राहुल गांधी यांच्या या विधानाचा अर्थ काय घ्यायचा हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. पण एक महत्वाचं की त्यांनी इथून लढायला नकार दिलेला नाहीये. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते असलेले AK अँटोनी यांनीही याबद्दल एक महत्वाचं विधान केलेलं. ते काय म्हणाले, रायबरेली तसंच अमेठी या मतदारसंघांबद्दलच्या निर्णयाची तुम्ही प्रतीक्षा करा, कोणतेही अंदाज बांधू नका. गांधी कुटुंबातला एक सदस्य या ठिकाणी निवडणूक लढवेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. सोनिया गांधी यांनी तर आधीच सांगून टाकले की प्रकृतीच्या कारणास्तव आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही आहोत. त्याशिवाय त्या आता राज्यसभेच्या सदस्य देखील आहेत. त्यामुळे रायबरेलीतून त्या नक्कीच उमेदवार नसणार आहेत. अमेठीतून राहुल गांधी की आणखी कोण, असे आता तर्क लावले जात आहेत. प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांचं नाव अमेठीसाठी चर्चित आहे. त्यांनी स्वतःच याबद्दल संकेत देखील दिले होते. तसंच राहुल उमेदवार असतील तर त्यांचा देखील प्रचार करेन असं त्यांनी म्हटलं होतं. तसं तर ते सक्रिय राजकारणात नाहीयेत, पण साधारणपणे 1999 पासून प्रचारात ते भाग घेत असतात. इथल्या मतदारांना 2019 ची चूक दुरुस्त करण्याची इच्छा असल्याचा दावा देखील रॉबर्ट वाड्रा यांनी केलेला आहे. 2019 ला काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करण्यात भाजपला यश आलं होतं. स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा जवळपास 55,000 पराभव केला होता. आता आकडेवारी बघा. स्मृती इराणी ज्या भाजपतर्फे लढल्या होत्या त्यांना मिळाली होती 4,68,514 मतं आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांना किती मतं मिळाली होती बघा, 4,13,394. 2014 ला स्मृती इराणी यांचा याच मतदारसंघात लाखभर मतांनी पराभव झाला होता. पण त्यानंतर जनसंपर्क वाढवून त्यांनी 2019 ला या पराभवाचा वचपा काढला. आता पुन्हा एकदा इथून विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. राज्यात भाजपचं सरकार आहे. खासदारांची संख्या जवळपास 62 इतकी आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणा चांगलीच ऍक्टिव्ह आहे. राहुल यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं इथल्या मतदारांशी संवाद साधला, पण तरी देखील राज्यात काँग्रेसची संघटना ही फारशी प्रभावी दिसत नाही. 2004, 2009, 2014 आणि 2019 असं 4 टर्म सोनिया गांधी यांनी इथलं प्रतिनिधित्व केलेलं आहे.
त्यांची आता राज्यसभेवरती निवड झालेली आहे. त्यामुळे रायबरेली मतदारसंघात त्या उमेदवार नसणार आहेत. त्याचाही काही प्रमाणात फटका अमेठीत काँग्रेसला बसेल का, हा देखील सवाल विचारला जातोय. तशी चर्चा होत आहे. अमेठी हा मतदारसंघ 1967 मध्ये अस्तित्वात आला. 1977 आणि 1998 वगळता इथून सातत्यानं काँग्रेस उमेदवार निवडून येत असे. गांधी कुटुंबातल्या किती जणांनी इथून निवडणूक लढवली होती, ही माहिती रंजक आहे. 1980 ला संजय गांधी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी 1984च्या सार्वत्रिक निवडणुकीत इथून विजय मिळवला. त्यानंतर 1989 आणि 1991च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा याच मतदारसंघातून विजयी झाले. 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर पोटनिवडणूक झाली. त्यात काँग्रेसचे सतीश शर्मा विजयी झाले. त्यानंतर शर्मा यांनी 1996च्या लोकसभा निवडणुकीत देखील ही जागा आपल्याकडे कायम ठेवली. 1999 ला सोनिया गांधी यांनी इथून निवडणूक लढवली. तर 2004, 2009, 2014 अशा सलग 3 टर्म मध्ये राहुल गांधी इथले खासदार राहिले. 2019 ला मात्र भाजपनं हा गड जो काँग्रेसच्या ताब्यात होता तो काबीज केला. या मतदारसंघात 5 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात भाजपचे 3 तर समाजवादी पार्टीचे 2 आमदार आहेत. अमेठीच्या आसपास रायबरेली, सुलतानपूर हे गांधी कुटुंबाचा प्रभाव असलेले लोकसभा मतदारसंघ आहेत. पण राज्यात काँग्रेसचे 2च आमदार आहेत. समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर काँग्रेसची पुढची गणित जी काय आहेत ती अवलंबून असणार आहेत. उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीत असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला 17 लोकसभा मतदारसंघ आलेले आहेत. त्यातले बहुतांश उमेदवार तर जाहीर झालेत, पण अमेठी आणि रायबरेली ज्यावरती सगळ्यांचंच लक्ष आहे तो सस्पेन्स मात्र कायम आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हे दोन्ही मतदारसंघ केवळ गांधी कुटुंबियांसाठी सोडून काँग्रेसचा इतर जो काही उमेदवार असेल तो या ठिकाणी चालणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. तर गांधी कुटुंबातला सदस्य निवडणूक रिंगणात नसेल तर उत्तर प्रदेशातल्या इतर मतदारसंघांवर त्याचा परिणाम होऊ शकतो असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. तशी शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. या संदर्भात काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे. प्रियंका गांधी रायबरेली तर अमेठीतून राहुल गांधी लढणार असल्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाहीये. या मतदारसंघातल्या निवडणुकीला वेळ असल्यानं याबाबत काँग्रेस योग्य वेळी निर्णय घेईल असं पांडे यांनी म्हटलेलं आहे. केंद्रीय महिला, बाल विकास आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे प्रदेश सहसंयोजक विकास अग्रहरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद मिश्रा यांनी विकास अग्रहरी यांचा पक्षात समावेश केला. नुकतंच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असलेले राजेश्वर प्रताप सिंग यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. एकीकडे स्मृती इराणी यांच्यासोबत भाजप संघटना देखील अमेठीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पूर्ण ताकदीनं गुंतलेली आहे. तर दुसरीकडे अमेठीमध्ये काँग्रेस सपा युतीनं अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाहीये. त्यामुळे अशा पडझडीत आपला गड पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसला मेहनत घ्यावी लागणार आहे. तर पुन्हा एकदा विजयश्री मिळवण्यासाठी, खेचून आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. निकाल लागणार 4 जूनला. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.